बारक्या कुठं हरवलाय काय माहिती. पावसाने भिजली बिचारी, तिला आता आज बांधायला लागेल. यांचा काहीतरी ना गहन विषय चाललेला आहे, मला काही सामील नाही करते त्यांच्या विषयात. सर्व एकटेच आले का? काय करू अन्न आत नको तशीच ठेवू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले 8. आता मी चाललोय जरा वाडीत, जरा काम आहे. पूजेला लगेच झाडू घेतला, म्हणजे आता सगळं पट्टंगान झाडून घ्यायचे. आज काय आलं तरी मी गाण करतो आणि पूजा ती साफ करीन. हे सगळं अख्खं जेवढा परिसर जिथपर्यंत नजर पोहोचत नाही ना तिथपर्यंत सगळा परिसर साफ करायचा होता. मी आता जातो. काय यायची तुला? चला 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 चला, बसा बसा घरात बसा, स्वयंपाक करा बसा. तर मी आलोय घरी कार्यक्रम उरकून. सुनील महाराज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा तर पूजा काय जेवली नाही वाटते अजून, आता शिक जेवायला बसली. तर मी इकडे बोलत बोलत आलो होतो मामा बरोबर. लय दिवसातून मामांचा फोन आला होता. तर इथे सचिनचा पेरू आहे. सचिन भाऊ पेरू घेतला बरं का तुमचा, नाराज नका हो. अजून हाय एक, ते तुमच्यासाठी ठेवलाय. आता मी जातो घरी. प्रणव भाऊची एंट्री झालेली आता. प्रणव भाऊ कसा आला प्रवास? बरं वाटलं आज प्रणव भाऊला भाऊ. बसा बसा. तर प्रणव दादा, यश दादा आणि मी आम्ही चाललोय आता. कुठं रे? कुठे चाललोय? हा, बारक्याला सापडायला चाललोय. बारक्या कुठं हरवलाय काय माहिती. त्याच्यावर प्रणव मला आल्या आपण त्याची गाठ घेऊ. भेटलं पाहिजे ना आपल्या भावांना. हा, ते आता सगळ्या भावांना आहे ना भेटायला आलाय. तर बघू काय म्हणते भाऊने आमचे. लय दिवसातून गाठ होती. गाठ व्हायला काय नाही, हेच येत नाही आमच्याकडे. कोण? तुम्ही. लय लांब आहे प्रणव तू. असं आहे का? हा, आता यायची महिन्याभरात तिकडे यायची आम्हाला. काय का? त्याला भेटायला, त्याला भेटायला यायची. सीताफळ पिकलं इकडे, दिसते का? पण पिकलेली आहे, पण ती पिकलेली आहे का? कच्चे असते. जाताना ध्यान कर. जाता घेऊन जा. हा पिकलं. हा पिकलेलंच आहे. हे वरती पिकलेलं वाटतंय का? हा असू शकतो. थांबा मी काय. तर आदित्य आम्हाला भेटलेला आहे. इथं खुरपीत होता सोयाबीन, लोळा काढाय त्याच्यातला. हाय का नाही प्रणव? बरं वाटलं ना आता बारकेला बघून. यांचा काहीतरी ना गहन विषय चाललेला आहे, मला काही सामील नाही करते त्यांच्या विषयात. मला वाटतं यांचं काहीतरी प्लॉट पाडायचा आणि बिल्डिंग बांधायचं काहीतरी चाललंय मागासपासून. प्रणवला आहे ना गावाकडे एक गोठा बांधून द्यायची म्हशीचा आहे ना. हा का? म्हणजे दुधाचा व्यवसाय करायचे का? थोडा भेसायुक्त. प्रोटीन पावडर ही म्हशी पाहिजे, ऑइल बस झालं तर एकदम. आता काय आले बघा, त्या दिवशी आम्ही तर ना औषध मारलं का गवताला, गावात बघा कसं झाले पिवळं पिवळं. आता मरून जाय नाही एवढे 2-3 दिवसात. सोयाबीनला पण थोडा झटका बसलाय, पानं थोडी पिवळी झाले. लई नाही बरं का, थोडीच आहे. दिसलं का तुम्हाला? काय नाही फरक पडत एवढे नाही. गावात महत्वाचं आहे, नाही तर गावात इतकं पैसे खाईन का खुरपायला, सगळे पैसे खुरपायलाच जातील. मी म्हणलं प्रणवी माझी चप्पल घातली काय सारखी दिसती, पण नाही. माझी लय सपाट चप्पल आहे. माय पण सपाट आहे. माझी म्हणजे असं वाटतं मी जमिनीवरती चालते. उघडली काय? हा. हा हा. आता त्याला एक नवीन चप्पल घ्यायला जायचं आम्हाला उद्या, पण म्हणलं थोडा आता पाऊस कमी होऊ द्या. मग जाऊ आपण चप्पल आणायला आणि वडापाव पण खाऊन घेऊ. वडापाव घरी येते बरोबर. का घरी करायची संध्याकाळी? नको 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 नको. हा मग काय टेन्शन न घेऊ, आपण पुरेपूर प्लॅनिंग करू सगळं. 3 दिवसाची का 2 दिवसाची का? हा, हे उमराचं झाड आहे. तर आता अण्णांच्या गाडीला हवा भरली. सौरभ दादा आले लगेच आमच्या घरी. सौरभ दादा एकटेच आले का? पुढे बेपत्ता होता हा? का? नाही लगेच नाही गावात कापायचं. ये इकडच, इकडे पंप ठेवते मला. कारवाळ कायला कापायची, आज लय टाइम आहे. कंपनीत जातोय तो, मला पण घेऊन जाणार एक दिवस. कुठं? हा लांब आहे रांजून का. तर आलो मी तर टाक्या भरायला, पण लाईटच गेली. सारखी 5-5 मिनिटं लाईट जाती. मला कुट्टी पण करायचे. इकडे बघा काय आणलाय का, तसंच गावात टाकून दिलं मी. लाईटच नाही टिकत, 5-5 मिनिटं लाईट जाती. असं कुठं न झालं. आता करूच काय, आता परत गावात द्यायला लागेल टाकून मला. आहे का नाही? पूजा आली होती इकडे, कुठे गेली? आहे काय? धर मोबाईल, धर हातात धर. तर काय असं लाईट तर काही आहे ना, त्याच्यामुळं आता आहे का गावातच घेऊन आलो डायरेक्ट. बारकाला तोडून मला तेच टाकावं. आता कुट्टी करायची ना आता ते ना गाय उपाशी मारती. धरा याच्यात ठेवतो कारवडी खाईंचट. आहे का नाही? त्याला आता खायची सवय लागली पाहिजे ना. ते दुधा म्हणलं ना वाळत चालली. हिरवं खाल्ल्यावर कसं थोडी तब्येत तरी होईल. नाही त्याला तसं घाबरते ती, खालीच टाकतो. धर खाली खा.
तर पूजा मला म्हणली मग ते वरगळून जाईल काय नाही होत ओली. पूजा मला म्हणली मला एक डाळिंब सोलून द्या. ते डाळिंब देतो सोलून पूजाला. पूजा दिले आता डाळिंब सोलून. आता आम्ही दोघं डाळिंब खातोय. आहे का नाही पूजा? याचा पण आलाय कुठे? तेव्हा यथार्थ पण आलेला आहे इथं. त्याला दिलं थोडं डाळिंब पण तो गेला पळून. परत येईन आता खायला. खायला या हा चांगलं पदार्थ खा बाहेरचं खाऊ नका. अजून जगत वाढण्यास मदत करते अजून अजून काय नाही. पूजा काय म्हणली? दरवाजा लावा आणि पाच दूर ना. थांब बर का. थांब थांब थांब. दरवाजा लावू दे मला. अजून कुठे आहे पात? काय करू अन्न आत नेऊ का तशीच ठेवू? नेतो नेतो. तर आता पिशवीत पात भरलेली आहे. आता पात देतो पूजाकडे. पूजा एवढी पात घे कांद्याची धन आणि मला थोडं डाळिंब खाऊ दे. हा नाही खात. सुनील महाराज म्हणलं कुठं आपल्याला वडापाव काय जायचे? कुठं जायचं सुनील महाराज आपल्याला? एवढं लांब? हा तर वारालाही तुफान सुटलाय. अरे ही बिचारी भिजली काय? गोठळात झाला. तिला आत बांधायला लागेल. मला वाटलं आत थांबली भिजून गेली. पावसाने भिजली बिचारी. तिला आता आत बांधायला लागेल. आता थंडीने काकडायची. चला इकडं कारवड मोकर भिजली मागाशी. तिचं पाणी पुशितो मग कसं रातभर बिचारीला आहे ना हे नाही व्हायचं लय वल्ल्यामुळे ताण नाही व्हायचं आहे का नाही. नाही तर रातभर तिला त्रास होईन वल्ल्याचा वास येईन तिचाच तिला आहे का नाही. आता चांगली कोरडी झाली पुसून काढली ती. निम्मीच भिजली होती वर पाठण. बाकीची कोरडी पुढं तोंडाला. लाईट गेली इकडं. पूजन लावली बॅटरी. मामापाशी बसतो जरा वेळ. आता मामा झोपले असतील. झोपले का जागे मामा? हा झोपले का जागे? जागा आहे ना. बरोबर. तर आता आमचा याचा मामांचा आणि माझा आहे ना झोपायचा टाइम झालाय. आता तुम्ही पण झोपा. तर गुड नाईट. हा तर गुड नाईट. तुम्हाला सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जेवण झोपत हा मामा काय डायलॉग आहे मध्येच काय माहिती. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आहे का सबस्क्राईब करा आणि बस. धन्यवाद.